नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत-पाकिस्तान युद्धविराम घोषणेनंतर 48 तासात दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. 13 मे रोजी शोपियानातील केलर इथल्या जंगलामध्ये सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती. सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांना ठेचण्याचं काम सुरू केलं आहे. त्यात मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यामध्ये चकमक झाली. यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहिद कुट्टे आणि अदनान शफीसह 3 दहशतवादी मारले गेले. यातील तिसरा दहशतवादी एहसान उल हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर यात्रेच्या यशाची माहिती भाजप तिरंगा यात्रेद्वारे लोकांना देईल. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आवाहनावरून ही यात्रा राज्यातही काढली जाईल, अशी माहिती राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही तिरंगी यात्रा आज बुधवारी बेंगळुरूमध्ये अधिकृतपणे सुरू होणार असून 16 ते 19 दरम्यान बेळगाव जिल्ह्यात होणार आहे. ही यात्रा निपक्षपाती असेल. केवळ भाजप कार्यकर्तेच नाही तर माजी सैनिक, शेतकरी, समाजातील सर्व घटकातील नागरिक यामध्ये सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली. यावेळी भाजप महानगर अध्यक्षा गीता सुतारसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घराची RSS हिंदू धर्मीयांनी तोडफोड केल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणारा अनीस हुद्दीन नावाचा व्यक्ती ही मूळची कॅनेडियन असल्याचं कळलं आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. ही पोस्ट X या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली होती आणि जिल्हा सोशल मीडिया नियंत्रण अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी सुरू केल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्याने ती पोस्ट मूळ कॅनडाहून प्रसारित केल्याचे कळते. जर तो भारतातील असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. संती बस्तवाड येथे सोमवारी घडलेल्या घटनेनंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी गावात भेट देत शांतता सभा आयोजित केली. बेंगळुरूहून थेट विमानतळावरून त्या गावात दाखल झाल्या आणि त्यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की केवळ संयम आणि शांततेतूनच तोडगा निघू शकतो. समाजातील प्रत्येक घटकाने शांतता राखून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. बेळगाव महापालिकेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या 123 लॅपटॉप वितरण प्रसंगी झालेल्या अनियमिततेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शक्ती संघटनेने आज बुधवारी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडले. या संदर्भात यापूर्वीही महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती, मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून आपला रोष व्यक्त केला. आंदोलकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी लक्ष्मण कोळकर, यशवंत तळवार, शोभा केळगुडे, रमेश कोळकर, कस्तुरी निंगणवर आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. येळ्ळूर वडगाव परिसरातील KLE हॉस्पिटल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा थेट शेतांमध्ये जात असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे शेतीचं नुकसान तर होतच, शिवाय नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. खास करून सकाळी जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सना रस्त्यावरून ये जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून परिसरात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरातील विविध खुल्या जागा, गटारे आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा टाकला जातो. वेळेवर उचल न झाल्यामुळे भटक्या जनावरांसाठी हा कचरा प्राणघातक ठरत आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलून कचरा टाकण्यावर बंदी घालावी आणि नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत. देशात युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत तात्पुरत्या व्यवस्थापनासाठी तयारी व्हावी, यासाठी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी आणि बेळगाव परिसरात लवकरच मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत.
या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी रोशन यांनी हे आवाहन केले. चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे आज बुधवारी दुपारी 2च्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. यावेळी वीज शेतातील नारळाच्या झाडावर कोसळली. त्यानंतर नारळाच्या झाडाने पेट घेतला. आग भडकल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू लागल्या. दरम्यान या नारळाच्या झाडाला आग लागलेला व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय. 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप बेळगाव परिवाराने डबल रोड खासबाग येथील मलप्रभा हॉस्पिटलमधील परिचारिकांचा सन्मान केला. या कार्यक्रमात हॉस्पिटलचे डॉक्टर महांतेश वाली आणि डॉक्टर दीपा वाली यांनी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान 5 नर्सिंग कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तींच्या वतीने करुणा कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष सचिन केळवेकर यांनी केले. यावेळी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे सचिव प्रवीण त्रिवेदी, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, सदस्य अभिषेक वाईंगडे, राजू अष्टेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले. काल सुवर्णसौधमध्ये पार पडलेल्या 4थ्या त्रैमासिक केडीपी प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की जिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तिथे टँकरद्वारे पुरवठा सुनिश्चित करावा. तसेच मेंढपाळांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठीही विशेष नियोजन करावे. शिवाय सरकारी हमी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. राज्यात विविध भागात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस पडत आहे. बेंगळूर, शिवमोगा, चिकमंगळूर आणि बागलकोट यासह अनेक जिल्ह्यात मंगळवारी पाऊस कोसळला. राजधानी बेंगळूरमध्ये जोरदार पाऊस पडल्याने अनेक भागात पाणी साचले होते. या काळात अनेक ठिकाणी वीज कोसळून 10 जणांचा बळी गेला. गदग जिल्ह्यामध्ये एक दुचाकीस्वार नाल्यात वाहून गेला, तर बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात नाल्यातून वाहून जाऊन एक व्यक्ती ठार झाला. राज्यभरात वीज कोसळून अनेक जणांनी प्राण गमावले. त्यामुळे हवामान विभागाने पुढील 48 तासात आणखी पावसाची शक्यता जाहीर केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट देऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट मंगळवार दिनांक 14 मे रोजी झाली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे फोटो शेअर करताना माझ्या वर्षा निवासस्थानी रोहित शर्माचे स्वागत करून त्याच्याशी संवाद साधून आपल्याला खूप आनंद झाला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि भविष्यातील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा असे त्यांनी लिहिले. या भेटीदरम्यान क्रिकेटमधील अनुभव, पुढील दिशा आणि देशसेवेबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. कॅम्प बेळगाव येथील रहिवासी सेंट पॉल शाळेचे 1980च्या बॅचमधील विद्यार्थी तसेच 1986 साली GIT बेळगावमधून यांत्रिकी अभियंता झालेल्या झेवियर चडीचाल यांना मिस्टर फिटनेस हा मानाचा किताब मिळाला आहे. हा सन्मान मिस्टर अँड मिसेस सिनियर फॅशन पॅजेंट इंडिया 2025च्या वय 55 वर्षांवरील स्पर्धेमधील ग्रँड फिनालेमध्ये प्रदान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम मुंबईतील वांद्रे येथे 10 मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन पिच इव्हेंट्स या संस्थेच्या संस्थापिका व मालक रेखा देसाई यांनी केले होते. झेवियर चडीचाल यांना मिळालेल्या या सन्मानानिमित्त त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि बेळगाव परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चिक्कोडी शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार दमदार पावसाने मंगळवारी सायंकाळी हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. अचानक विजेचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. रात्री उशिरापर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती. अचानक आलेल्या पावसामुळे चिक्कोडी शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. गेल्या 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर मलिकवाड येथे मंगळवारी सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले.
27 डिसेंबर 2024 मध्ये यंकंची गावातील सेवानिवृत्त शिक्षिका सातव्वा विठ्ठल कांबळे या आपल्या घरी झोपेत असताना अज्ञात 2 व्यक्तींनी घरात घुसून सातव्वा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। यावेळी त्यांच्याकडून 50 ग्रॅम सोन्याच्या 2 पाटल्या, 50 ग्रॅम सोन्याच्या 4 बिल्वर व रोकड 6,000 असा एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज लांबवला होता। या संबंधी सातव्वा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचा छडा लागला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे। तसेच त्याच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 देशी पिस्तूल व 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। शहरातील मध्यवर्ती असलेल्या अशोकनगरातील जागेचा वाद चांगलाच चर्चेत राहिला आहे। या वादात बळीचा बकरा ठरले गेलेले पालिका आयुक्त दीपक हरदी यांना सदर प्रकरण चांगलंच भोवल्याचं दिसत आहे। आजाराचं कारण सांगून आयुक्त दीपक हरदी हे दीर्घकालीन रजेवर गेले आहेत। 31 मे रोजी हरदी हे सेवानिवृत्त होणार आहेत। तत्पूर्वीच ते रजेवर गेल्याने पुन्हा पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सध्या पालिकेच्या आयुक्त पदाचा प्रभार महसूल अधिकारी असलेल्या विवेक जोशी यांच्याकडे आला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।